तुम्ही बघत असाल की मुंबईमध्ये त्या मेट्रोचा स्लॅब कोसळून एका माणसाचा जीव गेलेला आहे। आज असे निष्पाप लोकांचे जर जीव जात असतील आणि जर सरकार फक्त दिखाव्यापुरतं कारवाई करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो। आज माणसाचा जीव गेल्यानंतर एका संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही फक्त निलंबित करता, त्याला बरखास्त केलं पाहिजे होतं। 1,00,000 कोटीच्या वरचं काम आणि किती फाईन लावला, 6 कोटी। तुम्हाला कारवाई करायचे तर त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट करा। अशा दिखाव्यापुरतं सरकारने कारवाई न करता कुठे ना कुठे थांब अशी कारवाई केली पाहिजे, जेणेकरून येत्या काळात अशा दुर्घटना घडणार नाही आणि कुठलाही अधिकारी आणि ठेकेदार अशा कधी सुरक्षेच्या संदर्भातील कधी त्या गोष्टी करायच्या ते करेल आणि त्याच्यावर तो नजर। तुम्ही बघत असाल की मुंबईमध्ये त्या मेट्रोचा स्लॅब कोसळून एका माणसाचा जीव गेलेला आहे। आज असे निष्पाप लोकांचे जर जीव जात असतील आणि जर सरकार फक्त दिखाव्यापुरतं कारवाई करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो। आज माणसाचा जीव गेल्यानंतर एका संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही फक्त निलंबित करता, त्याला बरखास्त केलं पाहिजे होतं। 1,00,000 कोटीच्या वरचं काम आणि किती फाईन लावला, 6 कोटी। तुम्हाला कारवाई करायचे तर त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट करा। अशा दिखाव्यापुरतं सरकारने कारवाई न करता कुठे ना कुठे थांब अशी कारवाई केली पाहिजे, जेणेकरून येत्या काळात अशा दुर्घटना घडणार नाही आणि कुठलाही अधिकारी आणि ठेकेदार अशा कधी सुरक्षेच्या संदर्भातील कधी त्या गोष्टी करायच्या ते करेल आणि त्याच्यावर तो नजर।